महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जहाँ कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल व्यंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आद्य गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय जावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा जावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा जावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जा मैं गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वश्रेष्ठी रचनाहार कबीर देवजी कबीर परमेश्वरजी आपल्या सर्व जीवांचे जनक आहेत.
हे सर्व सृष्टी रचनाहार आहेत. आणि आपण सर्व प्राणी जेवढेही या काळाच्या लोकात आपण अडकलेले आहोत, हे सर्व जीव त्याच परमात्म्याचे अंश आहेत. तो आपल्या सर्वांचा मालक आहे, स्वामी आहे. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. तुमचं मनुष्य जीवन अशा काळात आहे ज्यावेळी परमात्म्याने या यथार्थ ज्ञानाच्या प्रचाराचा आदेश दिला आहे. आणि हा मोक्ष मार्ग आहे. आता ही मोक्षाची वेळ आहे. ही ती वेळ आहे जिला आपण मोक्षाची वेळ म्हणू शकतो. ही कलियुगाची मधली पिढी आहे. पहिली पिढी, प्रथम चरण, जेव्हा परमात्मा कबीर देवजी, कबीर साहेबजी काशीत विणकराची भूमिका करण्यास आले होते, ते प्रथम चरण होते. मग परमात्म्याने सांगितले होते की जेव्हा मधल्या पिढीची वेळ येईल तोपर्यंत हे मूळ ज्ञान आणि मूळ मंत्र्यांना म्हणजेच सतनाम आणि सारनाम सार्वजनिक करायचे नसून गुप्त ठेवायचे. याचं कारण तुम्हाला आधीही सांगितलं आहे. याचं कारण हे होतं की काळ भगवानाने परमात्म्याच्याच लेकरांना, त्या परमेश्वराच्याच लेकरांना मिसगाईड करून आपला स्वार्थ साधला आहे, त्यांना संतपद देऊन. कारण ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव असतात जे गुरुपद प्राप्त करतात. आणि हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या कमाईचा नाश करतो गुरुपदी बसवून, आणि दोषी अपराधी करतो परमात्म्याच्या त्या भोळ्या जीवांना चुकीचा रस्ता दाखवून. आता पुण्यात्म्यांनो, एखादी व्यक्ती कोणी जात असेल वाटसरू म्हणजे रस्त्यावरून, आणि त्याने एखाद्या व्यक्तीला विचारलं आपलं गंतव्यस्थान, आणि ज्या व्यक्तीला तो विचारतो तो म्हणतो असं आहे की मी इथल्या सर्व भागाशी परिचित आहे, आणि तो चुकीची दिशा दाखवतो, आणि ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते पांथस्थ, की हा म्हणत आहे की मला इथली सर्व माहिती आहे. त्यामुळे तो चुकीच्या दिशेला जाऊन आपल्या मुक्कामी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे तो किती दुःखी होतो, त्या व्यक्तीला किती चांगली व्यक्ती मानायचं की वाईट हे तर ज्ञात आहे. आज हीच दशा या नकली गुरु आणि पंथांची, मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य अशा परमधन्यांची आहे. आपले सद्ग्रंथ एक सांगतात, हे आपल्याला दुसरं सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, काळाकडून हे अध्यात्मज्ञान इतकं गुंतागुंतीचं केलं जातं, ते सोडवण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात सतलोकातून चालत. तर तो परमात्मा आजपासून 600 वर्षांपूर्वी काशी शहरात सन 1398 पासून आणि सन 1518 पर्यंत 120 वर्ष राहून या अध्यात्मज्ञानाचं वर्णन करत असत, ऐकवत असत. परंतु आपण अशिक्षित होतो, आपले पूर्वज अशिक्षित होते.
ज्यामुळे आपण परमात्म्याचे हे यथार्थ ज्ञान ग्रहण करू शकलो नाही. कारण आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत भाषेचे विद्वान मानले जात होते आणि त्यांना 4ही वेद कंठस्थ पाठ सुद्धा असायचे, ज्यामुळे त्यांना चतुर्वेदी संबोधलं जायचं. ज्यांचे 3 वेद पाठ असायचे त्यांना त्रिवेदी म्हटलं जायचं. जो 2 वेद पाठ करायचा, कंठस्थ पाठ करायचा, त्यांना द्विवेदी म्हणायचे. आणि त्यांना त्या वेदातील कखही माहीत नाही, ना पुराणाचं ज्ञान आपल्या धर्मगुरूंना. तर त्यावेळी परमात्म्याने स्वतःची ओळख सांगितली होती की परमात्मा कोण आहे, कसा आहे, तो काय करत असतो. जे वेदात वर्णलेले परमात्म्याचे गुण आहेत त्यांच्या अनुसार परमात्मा कबीरजीच खरे ठरतात, जे वेद सांगतात. आता पुण्यात्म्यांनो, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात, तुमचं हे निजस्थान नाहीये आणि इथे तुम्ही काळाच्या जाळ्यात अडकलेले आहात. आता तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रदीर्घ आजाराने ग्रस्त आहात. परंतु आपण परमात्म्याला ओळखू शकलो नाही, कारण ते स्वतः आले होते आणि आपण सद्ग्रंथांशी अपरिचित होतो. म्हणून आपण मार खाल्ला, आपण धोका खाल्ला, आपण परमात्म्याला सोडून या काळाच्या दूतांच्या बोलण्याला फसून आपण परमात्म्यापासून दूर झालो. परंतु तो दयाळू, त्याने दया केली, आपल्याला त्यावेळी भक्तियुक्त करून गेले, आपल्याला चार्ज केले, ज्यामुळे आपल्याला मनुष्य जीवन मिळत आले आहे. आणि जे पुण्यात्मे आज परमात्म्याच्याच संगतीने कधी कुठल्या युगात राहिले, तर ते पुण्यात्मेच आज परमात्म्याकडे अग्रेसर झाले आहेत. तर दुर्भाग्य आहे त्या प्राण्यांचं, जे परमात्म्याच्या शोधात आणि काळाच्या ग्रुपमध्ये जाऊन सेट झाले आहेत. ते काळाचे ग्रुप कोणकोणते आहेत? पुण्यात्म्यांनो, काळ ह्या ज्योतिनिरंजनने सांगितलं होतं की परमात्म्याशी याचं बोलणं झालं होतं, तेव्हा म्हणाला होता की भगवान 3 युगों में जीव थोड़े ले जाना, सतयुग, त्रेता, द्वापार मध्ये जीव कमी परत घेऊन जा तुझ्या लोकात, और चौथा युग जब कलयुग आवे तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तो गवन संसार ही कीजे. परमेश्वर कबीरजी आपला पुत्र जोगजीत याचं रूप घेऊन याच्या 21व्या ब्रह्मांडात बोलणं केलं होतं. याने तर आधी भांडण केलं होतं भगवंताशी, परंतु त्यांच्या सामर्थ्यापुढे हा टिकू नाही शकला. मग याने चापलुसीचा आधार घेतला, चरण धरले आणि म्हणाला, आपण काय उद्देशाने आला आहात, काय उद्देश घेऊन आला आहात. तेव्हा परमात्म्याने याला सर्व स्पष्ट केलं की मी जाणार तुझ्या खालच्या लोकात आणि तू या प्रिय जीवांना किती किती दुःख देऊन ठेवलंयस. कोणाला पशु केलं, कोणाला पक्षी केलं, कोणाला कुत्रा केलं, कोणाला गाढव केलं, मनुष्य केलं, तर यांच्याबरोबर किती यातना देत आहेस. मी या जीवांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा काळाचा लोक आहे,
तुम्ही सतलोकातील रहिवासी आहात आणि सतलोकात जाण्याचा जो मंत्र आहे तो माझ्याकडे आहे. तो त्यांना देईन, मग हे सतलोकात येतील. मग तर मग याला काळजी वाटू लागली. आधी तर परमात्म्याबरोबर भांडण करून पाहिलं, परंतु परमात्मा म्हणाले की धर्मदास नावाचे एक महापुरुष जे परमात्म्यांच्या त्या प्रिय आत्म्यांपैकी आहेत, ज्यांना भगवंत भेटले होते, तेव्हा त्याला सांगितलं की धर्मदास, जेव्हा याची पॉवर नाही चालली माझ्यावर, त्याने अटॅक केला. मी श्वासाचं स्मरण केलं, सतनामाच्या श्वास उच्छ्वासाचं स्मरण केलं, ज्यामुळे काळ खाली जाऊन पडला खूप दूर पाताळात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी आपल्याला सतर्क करतात. तुमच्यावर कधी कोणतं संकट आलं तर सतनामाचं स्मरण त्वरित सुरू करा, हा अभ्यास करायला लागा. ना यमाचे दूत जवळ येतील, ना काळ जवळ येऊ शकेल. लगेच जर आलाच तर खूप लांब निघून जाईल, तुम्हाला काही हानी पोहोचवू नाही शकणार. तर त्यावेळी परमात्म्याने हेच सांगितलं की त्यावेळी मग दृश्य पाहिलं की यांच्याजवळ खूप शक्तिशाली मंत्र आहे. चरण पकडले, तेव्हा विचारलं होतं की तुम्ही काय उद्देशाने जात आहात. परमात्म्याने सर्व सांगितलं, जसं दासाने आता वर्णन केलं. मग हा म्हणाला की काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा असेल तसे करा, परंतु माझ्या काही गरजा आहेत, तेवढ्या माझ्या पूर्ण करा. परमात्मा म्हणाले, बोल. हा म्हणाला, असं नाही, तुम्ही वचनबद्ध व्हा. तर परमेश्वर कबीरजी वचनबद्ध झाले. तेव्हा हा म्हणाला होता की 3 युगात कमी जीव घेऊन जा आणि 4थ्या कलियुगात हवे तेवढे जीव घेऊन जा. आणि परमात्मा एक दया करा, अजून आपण आपलं ज्ञान देऊन घेऊन जा. आपल्या ज्ञानाला स्वीकारेल तो तुमचा, माझ्या ज्ञानाचा स्वीकार करेल तो माझा. त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ नका. परमात्म्याला सर्व माहीत होते की बळपूर्वक जर घेऊनही जाऊ शकत असलो मी, पण हे थांबणार नाहीत तिथे, कारण त्यांची आस्था इथे प्रस्थापित झाली आहे. आधी यांची आस्था संपवेन, यांना असे ज्ञान देईन कलियुगामध्ये आणि प्रमाण दाखवेन की मग आपोआप यांची सतलोकासाठी रुची निर्माण होईल. आता पुण्यात्म्यांनो, तेव्हा काळाला जेव्हा कळाले की सारी वचनं मान्य केली आहेत, तेव्हा म्हणू लागला, जाओ जोग जीत संसारा और जीव न माने कहा तुम्हारा. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. इन 12 पंथ नाम जो ले ही, सो हमरे मुख आन समोही. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को बरमाऊं. देवळाला म्हणतात. देवल तीर्थ और देव पूजाऊं, और तीर्थ व्रत और नकली जप तप मन लाऊं. यात भ्रमित करून टाकेन. और जाओ जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओर हो बाद बखाने. आमचे वकील होतील ते काळाचे, जी तुझी लेकरं आहेत, त्यांना एवढं मिसगाईड करून टाकीन. स्वतःचे दूध पाठवून 12 नकली पंथ आणि त्यानंतर अजून पंथ अनेक चालवेन. इसविद जीवों को भरमाऊं. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे, तू तुझी सर्व कामं करून घे. जेवढे डाव तू लावशील काळ, परमात्मा म्हणाले होते की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष सरतील, तेव्हा मी माझा अंश पाठवेन. प्रथम तर परमात्मा म्हणाले होते की मी स्वतः येईन. त्यांची मर्जी आहे, ते स्वतः येतील किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवतील, एकच गोष्ट असते. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने कबीर पंथामध्ये देखील
अनेक नकली पंथ चालवले आणि कोणाकडेही नाम नाही, कोणाकडेही ते परमात्म्याचं विधान नाही, ज्ञान नाही. आता एक जसे या 12 पंथांच्या बाबतीत तर तुम्हाला अनेक वेळा दाखवलंय. एक अजून पंथ आहे कबीर पंथामध्ये, जे स्वतःला पारखी म्हणवतात, जे स्वतःला पारखी संत म्हणवतात. आणि ते कबीर परमेश्वरजींना आपल्या पंथाचे म्हणजे कधी या पारख पंथाचा प्रमुख मानतात. आणि ते केवळ परमात्म्याद्वारे बोलली गेलेली वाणी, ज्याला एक बीजक ग्रंथ म्हणतात, कबीर बीजक, त्या वाणीला हे पारखी संत खरे मानतात. आणि म्हणतात की कबीर साहेबांनी ही जी वाणी सांगितली आहे ती अगदी सत्य आहे, ही बीजकमध्ये लिहिली आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हे यथार्थ ज्ञान परमात्म्याच्या लेकरांपर्यंत पोहोचत आहे. या चॅनेल्सच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून. आणि हे देखील सिद्ध होत आहे कारण बुद्धिमान समाज आहे. आज कोणी बालक नाहीये. आत्तापर्यंत या पुण्यात्म्यांना हे समजलेच नव्हते की ज्यांना आपण संत मानत आहोत ते संत नाही, असंत आहेत. ह्या तर तुमच्यापेक्षाही खालच्या दर्जाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्ती होत्या, कारण यांनी ती भक्ती देखील थांबवली ज्यातून थोडाफार लाभ झाला असता. जसे घराघरात ज्योत तेवायची जी हवन यज्ञाचं कार्य करायची, हे राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, जय गुरुदेव पंथवाले तेही बंद केले. आणि काय म्हणतात की आम्ही तर आत ज्योती पाहू, आत पाहू, आतील ज्योती तेवू. हे काय खाक ज्योत लावणार जे 5ही नामे काळाची जपतात आणि दिशाभूल करून ठेवली आणि सतलोकात जायच्या गोष्टी करतात. हा तुमचा गजबच आहे. आता पुण्यात्म्यांनो, या काळाने एक नाही अनेक फासे पेरून ठेवलेत, अनेक फास बांधून ठेवलेत जीवांचे. आता या ज्ञानाने, सत्संगाने जे पुण्यात्मे परमात्म्याच्या शोधामध्ये फिरत आहेत त्यांना हा तर विश्वास वाटला आहे, जवळपास होऊन जाईल नाहीतर ज्ञान ऐकल्यावर, की कबीर इज गॉड. कबीर परमात्मा आहेत, सत्पुरुष आहेत. सारे पुरावे दासाने दाखवले. आता काय समस्या येईल आपल्या समक्ष की बाबा जर कबीर साहेबच भगवान आहेत तर मग अगदी बरोबर आहे की कबीर पंथात जेवढे महापुरुष आहेत, जे गुरुपदावर आहेत, आम जनता, सर्वसाधारण लोकांच्या, भोळ्या भाबड्या माणसांच्या मनात हा विचार येईल की बाबा सर्वात जुने कबीर पंथात कोणते स्थान आहे. आपला हा अजून एक रोग आहे. आपण सगळ्यात जुन्या गोष्टीला खूप तिला महत्त्वपूर्ण मानतो. तर पुण्यात्म्यांनो, आता भोळे जीव त्या कबीर पंथाच्या त्या नकली संतांच्या जाळ्यात फसू नये यासाठी आता थोडेसे हे सत्र अजून करावे लागेल. एक आमचा सेवक झाला सन 1998 मध्ये आणि त्याला ज्ञात झाले की कबीर साहेब परमात्मा आहेत दासाच्या पुराव्यांमुळे. तर त्याच्यात काळाने काय प्रेरणा जागवली की आता कबीर साहेब तर भगवंत आहेतच, ते तर अंडरस्टूड आहे. बुद्धिमान बालक होता, परंतु हा अतिबुद्धिमान, अति जे चातुर्य आहे ते या मार्गात हानिकारक देखील ठरू शकतं. तर त्याच्या मनात काय दोष आला,
जो दासाने आता सांगितला, त्याने विचार केला की कबीर साहेबच भगवान आहेत. आणि गुरुजी या दासाच्या बाबतीत विचार केला तर ते सन 1994 पासून नाम द्यायला लागलेत. आणि हे तर बरेच नवीन आहेत. आणि असे नको व्हायला की त्या जुन्या आश्रमांमध्ये त्यांच्याकडे तर बरेच यथार्थ ज्ञान मिळेल. तर त्याने या दासाला ही आपली जी त्याने समजूत करवून घेतली होती ती जाणवू दिली नाही आणि म्हणाला की अशी अशी आमची इच्छा आहे की कबीर मठ पाहून यावा. बांधवगडचे ते स्थान बघावे जिथे धर्मदासजी होते. मी म्हणालो चला बघून येऊ. सोबतीला थोडे होते, थोडेच भक्त झाले होते सन 1998 पर्यंत. मग 99 मधली गोष्ट आहे ही. सन 2000 मध्ये कुठे गेलो? कबीर मठ आहे एक. कबीर मठ हा गुजरात राज्यात भरोच एक शहर आहे. भरोच शहरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर एक मंगलेश्वर गाव आहे. मंगलेश्वर गावाजवळ एक सुकलतीर्थ नावाचं आधी एक गाव होतं आणि त्यात जीवादत्ता नावाचे 2 ब्राह्मण भाऊ राहायचे आणि ते परमात्म्याचे शिष्य झाले होते. त्यांनी ज्ञान ऐकलं की पूर्ण गुरुशिवाय मोक्ष नाही मिळू शकत. दोन्ही भावांनी विचारविनिमय केला की आपण ज्या संताचं ज्ञान ऐकतो आहोत आपल्याला ते पूर्ण वाटतंय. आता आपण कसं ठरवायचं की कोणतं संपूर्ण आहे आणि कोणतं अर्धवट आहे? तर त्यांनी आपल्याच विचारांच्या आधारे एक ठरवलं, एक निर्णय घेतला की आपण आपल्या अंगणात एका सुक्या वटवृक्षाची फांदी गाडू, जसे रोप लावतात कुंडी तयार करून किंवा खाली खड्डा खणून, आणि या महापुरुषांचे चरणामृत घेऊन येऊ. चरण धुवून आपण या फांदीला घालू आणि जर ही हिरवी झाली तर आपण समजायचं की ते पूर्ण गुरु आहेत. या दृष्टिकोनाने त्यांनी जिथेही ज्या संताचे नाव ऐकले तिथे पोहोचले आणि त्यांना प्रार्थना केली की आम्हा दासांना चरणामृत द्या. आणि संत या गोष्टीला नाकारत नाहीत. म्हणाले घे बेटा. त्यांचे चरण धुतले आणि भांड्यात ओतून घरी घेऊन आले. येताच त्यांनी रोपाला घातले. 2 दिवस वाट बघायचे, 2-3 दिवस काही नाही व्हायचे, आठवडा 10 दिवस, मग दुसऱ्याकडे जायचे, मग तिसऱ्याकडे. सगळीकडे गेले ज्यांचा बोलबाला होता. आता हे त्यांना ज्ञान झाले होते की मनुष्य जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाले आणि जर मनुष्य जीवन प्राप्त होऊन भगवान भेटले नाही तर व्यर्थ आहे. आणि पूर्ण गुरुशिवाय भगवान नाही भेटत. सर्व संत म्हणतात, ऋषी आणि मंडलेश्वर म्हणतात. तर त्यांनी हा निर्णय केला की हे परमात्मा, या क्षणी तरी पृथ्वीवर कोणी पूर्ण संत नाहीये, परमसंत नाहीये. आम्हा दोन्ही भावांना मरण द्या आणि ज्यावेळी या पृथ्वीवर संत येईल पूर्ण, त्यावेळी आम्हाला उरलेलं आयुष्य मनुष्याचं द्या दाता. अगदी अंतिम निर्णय अंतःकरणापासून. आणि हा अर्ज केला. आणि दोन्ही भाऊ उदास राहू लागले की काय अर्थ आहे या जीवनाचा, आपली पुंजी समाप्त होत आहे. आता म्हणतात परमात्मा, दारी मेरे संत की मुझसे मिटैनी अन्न से. त्याच वेळी आठवडा 10 दिवसांनंतर परमात्मा एका जिंदा महात्म्याच्या रूपात त्या सुकलतीर्थ नावाच्या गावात, जिथे 30-40 घरे होती जास्तीत जास्त,
पूर्वी अशी छोटी छोटी गावं असायची सगळी. तर तिथे गल्लीत फिरत आहेत आणि तिथे जीवा आणि दत्ता, ज्यांना तत्वा देखील म्हणतात, त्यांच्या घराच्या समोरून आणि दुसऱ्या गल्लीत चालले होते. तर दत्ता बाहेर आला. त्या दत्ताने पाहिलं की महात्मा चालले आहेत. तो त्याचा मोठा भाऊ जीवाला म्हणाला की जीवा, एक महात्मा चालले आहेत, तुझी आज्ञा असेल तर बोलावू का? आता जीवा म्हणू लागला की बाबा राहू दे, का जखम ताजी करत आहेस? काय करायचे बोलावून? असे असे मंडलेश्वर पाहिलेत आपण, त्यांच्याकडे तर काहीच झालं नाही. दत्ता परत म्हणाला, दादा मला तर इच्छा होत आहे, संतांना एकदा बोलवावं. जीवा म्हणाला, मग बघ दादा, मी का तुझ्या आत्म्याला दुःख देऊ, बोलाव. एवढ्यात परमात्मा परत आले, जणू कोणाचे घर शोधत असावेत. आणि दत्ता पुण्यात्मा होता, चरणांवर डोकं टेकवलं. हे महाराज, तुमच्या दासाची झोपडी आहे, पाय लागू द्या, या इकडे, दर्शन द्या, काही वेळ विश्रांती घ्या. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बाबा, चल. गेल्यावर जी कुठली जागा होती बसण्यासाठी, दिला एखादा पाट बीट. परमात्मा बसले आणि जीवा म्हणाला, दत्ता, म्हणाला, हांजी, ते आण, साधूंचे चरण धुऊया. मग आणली कोणती परात, थाळी, आणि त्यात पाणी घालून चरण धुतले. आता जीवा म्हणाला की दत्ता, घेऊन जा हे जल, चरणामृत. आणि संतांचे चरणामृत रस्त्यावर नसतात टाकत, ते आत टाक रोपाला. म्हणाला, ठीक आहे. आता दत्ता गेला अंगणात आणि जसा तो घालू लागला ते पाणी घालता घालताच ती वाळलेली फांदी जी सुकू लागली होती खालून, ती एकदम हिरवीगार झाली. बोलो सतगुरुदेव. आता दत्ता म्हणाला, जीवा, या इकडे धावत ये, एकदा लवकर ये. आता जीवा गेला. काय झालं? परमात्मा आले. हे तर मालक आले, भगवान आले. बघा, हे एकदम हिरवीगार झाली फांदी. वटवृक्ष म्हणजे वडाची फांदी सुकलेली होती. दोघा भावांनी एक एक चरण पकडले. दोघा भावांनी एक एक पाय धरला आणि असे त्यांच्या तोंडाकडे बघून रडू लागले आणि म्हणू लागले, भगवान, आम्ही तर अगदी थकून गेलो होतो आणि आम्ही समजून चाललो होतो की या पृथ्वीवर कोणी संत नावाची गोष्ट नाही. हे भगवान, तुम्ही आधी का नाही आलात दाता? आम्ही खूप वाट पाहिली, खूप शोध घेतला. परमात्मा म्हणाले, मी आलो तर असतो आधीही. तुमच्या आत्म्याशी मी चांगला परिचित होतो, तुमच्या हृदयाच्या ओढीशी. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार पण झाली असती, होणारच तर होती, यात तर काही दुःख दिसत नाही. तशीच ही काही संतांची ओळख होत नाही, तरीही मला तुमची ही ओढ बघून ही लीला करावी लागते बाळा. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार झाली असती तर तुम्ही उपदेश घेतला असता, ठीक आहे. मग तुमच्या मनाची अजून अशी धारणा झाली असती की होऊ शकते की एक खूप मोठा मंडलेश्वर आहे, त्याचा बराच बोलबाला आहे, त्यांचे हजारोंच्या संख्येने शिष्य आहेत, कदाचित हे आमच्या गुरूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत. तर तुम्ही बाळांनो धक्के तरीही खाल्ले असते. आणि त्यावेळी जर तुम्ही गुरु केला असता, त्यानंतरही जर तुमच्या मनात ही शंका आली असती
तर बाळा माझ्याकडून देखील संपला असतात, कारण गुरूंच्या प्रती अविश्वास दाखवल्याने नाम खंडित होते. गुरु करण्याआधी व्यवस्थित तपासा. अगदी सर्व बाजूंनी त्याचे व्यवस्थित परीक्षण करा आणि त्यानंतर जर तुमच्या मनात दोष आला असता तर तुमचे नाम नाही राहत, कनेक्शन तुटते. आता पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तर आहे, म्हणजे परमसंतांसाठी, हे परमसंतांवर लागू आहेत हे सर्व नियम, आणि आपण लावून ठेवले आहेत नकलींवर. परंतु परमात्मा कबीरजी म्हणाले आहेत, झूठे गुरु के पक्ष को तजत ना लावे वार. खोटा गुरु असेल तर लगेचच त्यागा, आणि योग्य गुरु मिळाल्यानंतर जर तुमच्या मनात दोष आलात तर तुम्ही नामरहित होता. तर बाळा, मी आधी आलो असतो तरीही तुम्ही परत धक्के खाल्ले असते. मी यासाठी उशिरा आलो की तुमच्या साऱ्या शंका दूर व्हाव्यात आणि तुम्ही या सर्व संतांना आधी पारखावे, नाहीतर मग गोष्टी बिनसल्या असत्या. तर दोघे म्हणाले, महाराजजी, ही गोष्ट तुमची अगदी खरी, 100%. कारण की तुम्ही तर एकदम साधारण व्यक्ती आणि त्यांचा बोलबाला आम्ही किती पारखून पाहिले, त्यांच्याकडे ही शक्ती नव्हती. मग परमात्मा म्हणाले की बेटा, हेच फक्त एक उदाहरण नसावं. संतांची ओळख या एका मुद्द्याने नाही होत. संतांची ओळख त्यांच्या ज्ञानाने होते. आता ऐका, मी तुम्हाला ज्ञान ऐकवतो. परमात्म्याने मग त्यांना अनेक दिवस आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की तिथे जी सुकलेली फांदी लावली होती, कबीर परमेश्वरजींच्या चरणामृताने जी हिरवीगार झाली होती, त्या फांदीने एका खूप मोठ्या वटवृक्षाचं रूप धारण केलं. आता ते संपूर्ण मंगलेश्वर गावही तिथून नामशेष झालं, इकडे तिकडे जाऊन वसलं, कारण की ते एका बेटासारखं आहे आणि त्या बेटाला नर्मदा नदीने आपल्या दोन्ही बाजूंनी, चोहोबाजूंनी घेरलेलं आहे. तिथे नर्मदा नदी, नर्मदा सरिता 2 भागांमध्ये विभागली जाऊन मग पुढे पुन्हा एक होऊन मग समुद्राला मिळते. तर तिथे एक बेट झालं होतं, तिथे बेट होतं ते मंगलेश्वर गाव. तर आता तिथे कोणी नाही राहिलं, ते बेटामध्ये रूपांतरित झालं, त्यामुळे तिथून बाहेर येऊन वसले. तिथे एकटा तो वटवृक्ष राहिला. त्या वटवृक्षाबद्दल म्हणतात की जवळजवळ 900 एकरात तो विस्तारला, वाढला. जवळजवळ 600 वर्ष पुराणा तो वटवृक्ष आज देखील विद्यमान आहे, जीर्ण शीर्ण होत आहे. त्याला तो जवळजवळ 1.5-2-3 एकरात अजूनही आहे. आणि तिथे कबीर पंथांचा एक महंत पदाने हा परंपरागत तिथे एक आश्रम आहे, त्या वटवृक्षाच्या खालीच, वडाच्या झाडाखालीच. आणि ती महंत पदवी केवळ यासाठी ठेवली गेली होती की या आठवणी आहेत, ज्या अद्भुत लीला घटना घडल्या आहेत, या सुरक्षित राहाव्यात यामधल्या पिढीपर्यंत. त्या कबीर परमात्म्यांच्या द्वारे केलेल्या लीला आजही त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तो वटवृक्ष बघण्यासाठी आम्ही गेलो. आधी आम्ही गेलो बांधवगडला. बांधवगडमध्ये काही नाही मिळाले. तिथे त्यांचा धरमदासजींचा मुलगा होता, नारायणदास. तो परमात्म्यांच्या शरणी नव्हता आला. मग कबीरदासजींनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं, तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड दुसऱ्या लहान मुलाने, कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये.
तर बांधवगडला तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते, आणि एक दोन त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो. बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते, तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो चल बाळा बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे. त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती, काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. और सभी बोली आत्मा भी नो सोचे रामपाल निंदा करता है, नंदक को और साची बताऊं. तर मग त्यानं सांगितलं की मी हे असं एकाला विचारलं की महाराजजी सारनाम काय आहे. त्याने काय सांगितलं की हातावर पीठ घे. एक कबीरपंथी जुन्या आश्रमातील 60-70 वर्षांचा म्हातारा, आणि तो म्हणाला की हातात पीठ घे आणि श्वासाच्या जवळ आण, आणि श्वासामुळे त्या पीठात काही डिस्टर्बन्स येता कामा नये, बास हेच समजून जा की सार शब्द आहे. तो म्हणू लागला आता माझं तर पोट भरून आलं, अशी दृढता आली आहे. हे भगवान, हे तर नुसते रिकामेच बसलेत, कोणाकडेच काही नाही. आणि मग त्याने सांगितलं की माझ्या मनात मी एवढा नालायक आहे, माझ्या मनात एवढा दोष आला होता. मी म्हणालो की काय हरकत नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? रामेश्वर लक्ष्मण आडव, आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? सिक्युरिटी गार्ड आहे हॉस्पिटलमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 25 डिसेंबर 2016 रोजी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देवाची भक्ती करत होतो. दुर्गा देवी आणि स्वामी समर्थ, आणि पंढरपूरला बी आम्ही पायदळी जाज आहे, तिथल्या काही वाऱ्या केलेल्या आहे. आमच्या इथं जालन्याच्या बाजूला एक राजूर गणपती आहे, तिथं बी अंगारी चतुर्थीला पायदळी जाणं आणि तिथं दर्शन घेणं, ही भक्ती साधना आमची चालू होती.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात आहात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, वाऱ्या करणे, याच भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे, या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? कारण की माझे वडील चे एक मित्र आहे, शमानवर त्यांची गॅरेज होते, तर वडील तिथं जाऊन बसत होते आणि तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांच्याकडून माहिती झाली की बाबा संत रामपालजी महाराजांचे सत्संग साधना टी व्हीवर चालू आहे आणि ते सत्संग ते पाहत होते. तर त्याच्यातले काही अनुभव भक्तांचे आणि काही सत्संग बी चांगले सांगत होते गुरुजी. तर मग ते सत्संग बी सांगायचे की बाबा संत रामपालजी महाराजचं सत्संगमध्ये असे सांगते तसे सांगते. म्हणजे ते आमच्या वडिलांना हर रोज एक ना एक समजा अनुभव सांगायचा आहे भक्तांचा. तर हे सत्संग पाहता पाहता मग वडिलांचा बी विचार होता की आपण बी सत्संग पाहायला जाऊ. कारण की इथं आमच्या जालन्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं दर 15 दिवसाला रविवारी सत्संग होत असतं. त्या पिरियडला मग वडील मला इथं घेऊन आले सत्संगच्या ऐकण्यासाठी. सत्संग ऐकता ऐकता मला त्याच्यातली फक्त सत्संग तर काही कळलं नाही, पण जी एक 15 मिनिटाची रेमिनी म्हणते, त्यांना आरती म्हणते, ती आरती मला इतकी खूप आवडली की एक ते पुस्तक मला घ्यायचं होतं. आणि हे असं पुस्तक तर ते विकत काही भेटत नव्हतं की बाबा संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेतल्याच्यानंतर ते पुस्तक एकदम फ्री भेटतं. पूर्ण सत्संग झाल्याच्यानंतर मग मी काही भक्तांना विचारलं की बाबा मला हे गुरुजींचे फोटो बी माझ्या मोबाईलमध्ये स्टेटस म्हणून ठेवायचे किंवा मग स्क्रीनवर ठेवायचे आणि हे पुस्तक बी मला आवडतं आणि मला हे वाचायचं आहे. तर काही भक्त म्हणे बाबा तुम्हाला नामोपदेश घ्यायला लागेल की. मग मी वडिलांना म्हणलो की बाबा आपल्याला नामोपदेश घ्यायचं आहे पप्पा, कारण की नामोपदेश घेतल्याशिवाय मला हे पुस्तक तर भेटणारच नाही. तर त्या पुस्तकामध्ये जरासे काय छंद लागला काय माहिती, ते पुस्तक घेण्यासाठी मी वाटेल तितकं काही करायला लागलो होतं. तर मग ते म्हणे भाऊ तुम्हाला नामोपदेश घ्यायला लागेल. ते नामोपदेश घेण्यासाठी काही अटी होत्या, म्हणजे काही नेम दिलेले होते त्याच्यामध्ये. नशामुक्त म्हणजे विचारलं होतं तुम्ही काय काय नशा करता. मी म्हणलं मी तंबाखू खातो, गुटखा खातो आणि अधूनमधून ड्रिंक बी करत असतो. तर म्हणे बाबा तुम्हाला हे सोडायला लागेल. पहिले तुम्ही हे पुस्तक पॉम्पलेट वाचा, पुस्तक थोडंफार घ्या आणि काही ज्ञान हे ते समजून घ्या म्हणे, त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता. मी मागं ना पुढं पाहता डायरेक्ट ते वाचलं आणि नामोपदेश घेण्यासाठी बसलो आम्ही तिथं. तर नामोपदेश संत रामपालजी महाराजांच्या दयाने 25 डिसेंबर 2016 रोजी घेतलं प्रथम. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या वडिलांचे जे काही मित्र होते त्यांनी आपल्याला सर्वप्रथम आपल्या वडिलांना त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगितली. त्यांचा जो काही सत्संग आज टी व्हीवर दाखवला जातो त्या सत्संगाबद्दल त्यांना माहिती दिली. आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दर 15 दिवसांनी जो काही सत्संग होतो त्या सत्संगाचा ॲड्रेससुद्धा त्यांनी त्यांच्याशी शेअर केला. त्यानुसार आपण दोघेसुद्धा त्या सत्संग स्थळावर जाऊन सत्संगाचं श्रवण केलं आणि केवळ सत्संगामध्ये जे काही भक्तिबोध नामक छोटंसं पुस्तक आहे त्या पुस्तकाबद्दल आपल्याला मनामध्ये दृढ अशी आस्था निर्माण झाली. ते पुस्तक आपल्याला कुठल्याही अटीवर शर्तीवर हवंसं असं वाटत होतं. केवळ म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, जी काही भक्तिविधी आहे ती आज आपल्याला कळाली आहे का? हो सर, त्यांचं ज्ञान असं कळलं की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणमधलं एक ना एक अक्षर त्याने आम्हाला दाखवलं की बाबा ह्या वेदमध्ये असं दिलेलं आहे, ह्या वेदामध्ये असं दिलेलं आहे. हे ज्ञान मला पटलं आणि त्यांच्या मार्गावर आम्ही आता सध्या चालायला लागलेलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती शास्त्रोक्त आहे आणि त्यांचं ज्ञान आज आपल्याला पूर्णपणे कळालं आहे. म्हणूनच आपण आज गेली 4-5 वर्षापासून त्यांच्या ज्ञानात दृढ झाला आहात आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत आहात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, जे काही आपल्याला अगोदर विकार होते, मुख्यतः आपल्याला दारूचं आणि त्यानंतर गुटखा खाणे, तंबाखू खाणे हे व्यसन होते, तर या व्यसनापासून आपली मुक्तता झाली का? हो सर, ह्या व्यसनापासून मुक्तता झाली
मी खूप प्रयत्न केले होते व्यसन सोडण्यासाठी. कारण की तंबाखू अशी होती की जेवण केल्याशिवाय मला ते तंबाखूची अशी सवय होती की मी अर्ध्या रातचं उठू बसायचो आणि इतके खायचो की एक दिवसातून एक ती गायछाप म्हणत असते, ती गायछाप पुरत नव्हती. आणि रोलिंग मिलमध्ये पहिल्यांदा असल्याने तिथं गायछाप गुटखा हा तर जास्तच खायचे. पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचा कोण नामोपदेश घेतल्याच्या नंतर आता तर खायचं तर दूरच, हात लावायची सुद्धा इच्छा होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे आज आपले डोळे उघडले आहेत आणि व्यसन करणं हे किती चुकीचं आहे हे आपल्याला समजून आलेलं आहे. आणि केवळ त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपण या व्यसनापासून लांब आला आहात, या व्यसनापासून आपली मुक्तता झाली आहे. हा एक मोठा चमत्कार किंवा अनुभव आज आपण शेअर केलेला आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणखीन काय अनुभव किंवा लाभ आपल्याला झालेत का? लाभ तर भरपूर झालेले आहे सर. 2013मध्ये माझे घरचे, माझी बायको, माझी 2 लेकरं मला सोडून चालले गेले. गेल्याच्या नंतर माझे सासरेभाऊ आले होते तर म्हणे, बाबा पंचमी आहे, 2 दिवस मी घेऊन जातो म्हणे माझ्या मुलीला. ते गेल्याच्या नंतर 1 हप्त्याच्या नंतर मी त्यांना फोन लावला की बाबा पाठा. तर ते म्हणे आम्हाला पाठायचं नाही म्हणे. कारण की त्या पिरियडला 2013मध्ये इतकं की कामधंदे चालू नव्हते आणि आर्थिक परिस्थिती माझी खराब होती की बाबा म्हणे पाहुणा घरीच असतो, कामाला जात नसतो. कारण की त्या पिरियडला मला खुद कळलं नाही की मी काय करू राहिलो काही नाही. तर त्या घेऊन गेल्याच्या नंतर 2 वर्षे त्यांनी तिकडेच ठेवले. ते काही पाठायला तयारच नाही. पाठायला तयार नव्हते तर मग 5-6 महिने मी असंच एकलाच फिरायचे भटकेला आत्मावाने. कितीक वेळेस मी रेल्वे पटरीवर गेलो, आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले की बाबा माझे मुलगा, बायको हे सगळे सोडून चालले गेले मला आणि मी एकलाच इथं एकदम फिरू राहिलो. पण त्या पिरियडला मी नामोपदेश घेतलेला नव्हता. तर नशा गिशा करायचे थोड्याफार, म्हणजे बायको गेल्याचं टेन्शनमुळं किंवा लेकरं गेल्याच्या टेन्शनमुळं. मग असंच करता करता 5-6 महिने मी समजा असंच फिरलो संत रामपालजी महाराजांचा. मग 25 डिसेंबर 2016मध्ये मी जे नामोपदेश घेतल्याच्या नंतर हरियाणाला त्यांच्या दर्शनासाठी गेलो. तिथे गेल्याच्या नंतर काही जण म्हणते बाबा, कारण की माझ्या सासरवाडीला माहिती झालं की बाबा तुमचं जवाई इतक्या लांब गेलेलं आहे दिल्लीला, हरियाणाला, तिथं दर्शनाला गेले. काही जण म्हणते बाबा बायको पोरं सोडून हा काय करायला लागला, कोण्या बाबाच्या मागं लागला. पण त्यांना ते बाबा कोण आहे, कोण खरे परमात्मा कोण आहे हे आतापर्यंत त्यांना कळायलाच नाही. फक्त ते एक बाबाच्या रूपामध्ये पोर राहिले. पण त्या बाबाने आज माझी अशी अवस्था केली, जे आपला संसार तुटला होता, कोर्ट कचेरीचे जे लफडे येणार होते याच्यापासून मला मुक्तता दिली आणि मग आपला संसार आणखीन सुरळीत चालवायला लागले. कारण की ज्यावेळेस मी तिथं 2दा गेलो होतो आणायला, पण त्यांचा विचारच नव्हता यायचा. पण परमात्माच्या दयाने अशी प्रेरणा निर्माण केली की मग तिकडूनच फोन येणं चालू झालं की बाबा तुम्ही तिथं दिल्लीला जाताय. ते जरासं अलगच बोलायचे की बाबा हे देव सोडून तुम्ही हे काय करायला लागले, तुम्हाला ते करायचं असेल तर मग तुम्ही बायको पोरं बी द्या म्हणे सोडून. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी हे जे भक्तिमार्ग स्वीकारलेला आहे हे भक्तिमार्ग मी कोण्या बी हालतमध्ये मी सोडू शकत नाही. कारण की मग आपले मृत्यू झाला बी तर चालेल. कारण की असे बी तर माझे आता 14 वर्ष समजा आता मी जो संसार केला आणि 14 वर्षाच्या नंतर मी आता असं बी राहिलो भक्तीसाठी तरी चालेल म्हणलं. पण आता मला मागं खिचू नका म्हणलं. तर मग ते म्हणे बाबा मग तुम्हाला नसन सोडायचं तर आम्ही काही येणार नाही. मी म्हणलं ठीक आहे येऊ नका म्हणलं. पण नंतर आणखीन त्यांच्या दुसऱ्या रोजीच मग त्यांचा फोन आला की म्हणे बाबा तुम्ही न्यायला या म्हणे, आम्हाला यायचं आहे तिथं. तर मग काही अटी ठेवल्या माझ्यासमोर, म्हणे एक तर तुम्ही भक्ती सोडा म्हणे, नाही तर मग आम्हाला देवी देवताचे फोटो आणून द्या म्हणे, मी माझी भक्ती करेन तुम्ही तुमची करा म्हणे. मी म्हणलं ठीक आहे चालेल. पण काही पहिल्यांदा जराशी अडथळा आणला होता की म्हणे तुम्ही भक्ती सोडा. काही मुलाच्या गळ्यामध्ये जे लॉकेट होते ते बी तोड्याचे सांगितले होते, माझ्या गळ्यामधलं बी जे लॉकेट होते ते तोड्याचं सांगितलं होतं. तर माझ्या मुलाच्या गळ्यातलं लॉकेट घरच्याईने तोडून टाकलं, म्हणजे माझ्या बायकोनं. आणि मला हे आवडत नाही म्हणे, तुम्ही जे करू राहिले तर मला माझे देवी देवताचे फोटो आणून द्या म्हणे, मी माझं करून घेणार. म्हणलं ठीक आहे म्हणलं.
कारण की मी पैसे द्यायला बी तयार झालो होतो, पण परमात्माच्या दयाने अशी प्रेरणा निर्माण केली की मी डेली सत्संग टी व्हीवर लावायचे. तर ते सत्संग ऐकता ऐकता मग तिला काही अनुभव बी त्याच्यातले दाखवायचा की बाबा तुला सत्संग नाही आवडत ना तर नको पाहजो, पण तू पहिले अनुभव पाहाजा. म्हणजे कसं आशेने तर असं तरी प्रेरणा निर्माण होते. तर मग सत्संग पाहता पाहता ते मग इंटरव्ह्यू बी ऐकायला लागली. गुरुजी जे ज्ञान समजून सांगू राहिले ग्रंथामधलं एक ना एक अक्षर, मग ते तिच्या लक्षात बसायला लागलं की मग एकदा दोनदा मी तिला सत्संगला बी नेलं. सत्संगला नेल्याच्या नंतर जरासं तिथलं भाव पाहिला. तिथलं वातावरण बी चांगलं निर्मळ आणि शुद्ध मनाला लागल्यासारखं तिला ती भक्ती बी आवडायला लागली. मग आता तिनं बी नामोपदेश घेतलेला आहे आणि माझे 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी, त्यांनी बी नामोपदेश घेतलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सद्मार्गामुळे किंवा त्यांच्या गुरुमंत्राच्या जोरावर आज आपला तुटलेला संसार परत जुळला गेलेला आहे. तो केवळ जुळला गेला नाही तर आज आपली पत्नीसुद्धा या मार्गामध्ये आपल्याबरोबर सहभागी झाली आहे. त्याचप्रमाणे आपले मुलंसुद्धा आज भगत बनून आज आपला पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांच्या चरणी आहे, त्यांच्या शरणात आहे आणि सद्भक्ती करून मोक्षाच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे आज आपण सुखी समृद्ध आयुष्य जगत आहेत. जे काही आपल्याला व्यसनं लागलेली होती त्यातून आपली मुक्तता झाली आहे आणि आपला तुटलेला परिवार आज परत जुळलेला आहे. तर ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य व्यक्ती किंवा जो समाज आहे जो व्यसनाधीन आहेत, त्या व्यसनामुळे त्यांच्या घरामध्ये रोजची कटकट अशांतता आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं असं सुख नाही, अशासाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर नाही, पण मी एक प्रार्थना करणार आहे की बाबा अनेक मी घरं पाहिले. मी माझ्याहूनच सांगतो की बाबा आपला जो संसार तुटलेला होता आणि संत रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेतल्याच्या नंतर परमात्माच्या दयाने त्यांनी आज मग आपला संसार आणखीन जसा होता तसा बनवून दिलेला आहे. आणि तुम्ही बी हे भक्ती मार्ग स्वीकारा, कारण की 4 वेद 6 शास्त्र व 18 पुराणमधलं जे ज्ञान आपल्याला समजून सांगतात ते ऐका आणि समजून घ्या. सर, जसं आपण सांगत आहात की मानव समाजाने आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि संत रामपालजी महाराज आज नशामुक्तीसाठी झटत आहेत, सतत प्रेरणा करत आहेत. त्यामुळे बरेचसे असे त्यांचे साधक आहेत की जे नशापासून दूर केलेले आहेत. तर आत्ता सध्याच्या स्थितीला जे काही नशामुळे त्रस्त झालेले लोक आहेत किंवा जो समाज आहे आणि त्यांचा संसार आज तुटलेला आहे, अशा सर्वांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती समजून घ्यायला हवे आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर असं कोणाला जर भासत असेल आजच्या घडीला, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे टी व्हीवर जे सत्संग चालू असते, खाली नंबर दिलेले असते, मोबाईल नंबर, फोन नंबर, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे, तिथं जाऊन तुम्ही नामोपदेश प्राप्त करू शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला किती खर्च येतो? सर, खर्च तर काही येत नाही, एकदम निःशुल्क आहे आणि एकदम फ्रीमध्ये आहे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950